अजित पवार मुर्दाबाद 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 अजित पवार होश में आओ देवा भाऊ होश में आओ एकनाथ शिंदे होश में आओ भारतीय सरकार मुर्दाबाद 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 महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद अजित भाऊ मुर्दाबाद मुर्दाबाद। मी विजयलक्ष्मी हजारे शिवभोजन संचालक आहे। इंदोराला माझं शिवभोजन आहे। आणि काय समस्या झाली? तुम्ही सगळे शिवभोजन थाळी चालवणारे संचालक आहे, केव्हापासून पैसे थकीत आहे, किती अडचण होतं सगळं सांगा। आम्ही सर्व शिवभोजन संघटना बनवलेली आहे, कारण आम्हाला 7 महिन्याचं पेमेंट अजूनपर्यंत मिळालेलं नाही। ते थकीत बिल आम्हाला मिळालंच पाहिजे, याकरता आज आम्ही इथं नारे निदर्शने करत आहोत। आणि आम्हाला जर हे शिवभोजन एकेका व्यक्तीचं म्हणजे 10 लाखाच्या करीबन आम्हाला एकेका व्यक्तीचं पेमेंट आहे थकीत, तर आमच्या इथे जे आहेत 150 ते 150 लोक आहेत ज्यांचे शिवभोजन आहेत। तर अशा लोकांना एका शिवभोजनला 5 व्यक्ती काम करतात, ते 5 परिवार आमच्यावर अवलंबून आहेत आणि त्यांच्या आम्ही पेमेंट थांबवू शकत नाही, म्हणून आम्ही कर्ज घेऊन ते पेमेंट त्यांना करत आहोत। आणि जे कर्ज आहे तर आमचे घर कुणी गहाण ठेवले, कुणी जे दागिने आहेत ते विकून काढले आहेत। केव्हापासूनचे पैसे थकीत? 7 महिने झालेले आहेत। अखेरचा पेमेंट केव्हा मिळाला होता? फरवरीमधले। फरवरीच्या नंतर आमचे पेमेंट सर्वांचे थकीत आहेत आणि ते मिळाले पाहिजे। आज तर हे फक्त नागपूरचे आहेत, पण पूर्ण महाराष्ट्र या गोष्टीने तडतड करत आहे आणि सर्व लोक या म्हणजे आपले मागणी मागत आहेत की 7 महिन्याचं सर्वांचं पेमेंट मिळालाच पाहिजे। मी भास्कर पराते। तुमचं नाव सांगा। मी भास्कर पराते, माजी नगर। भास्करजी, केव्हापासूनचे पेमेंट मिळाले नाही आणि नागपूरचा किंवा विदर्भाचे जे शिवभोजन थाळी किती असे केंद्र ज्यांचे पैसे मिळाले नाही, संख्या किती आहे, पैसा किती थकीत आहे? महाराष्ट्रात 20,000 केंद्र आहे आणि जवळपास 200 कोटी रुपये थकीत आहे। एकूण बजेट 270 कोटीचा बजेट आहे। फक्त 70 कोटी त्यांनी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामधूनही फक्त 20 कोटी त्यांनी आम्हाला दिलेले आहे। 50 कोटी अजूनपर्यंत त्यांनी पाठवलेलं नाही आहे। आम्ही वारंवार संबंधित जे आमदार आहे पूर्ण राज्याचे आणि शहरातले आमदार त्यांना पत्र दिले आहे, त्यांच्या माध्यमातून आणि आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, अन्नधान्य वितरण मंत्र्यांनाही पत्र दिलेले आहे, परंतु आमच्या पत्राची कोणती दखल घेण्यात आलेली नाही आहे। आम्हाला जाणीवपूर्वक पैसे आमचे प्रलंबित ठेवत आहे, कारण की आर्थिक अडचण डिपार्टमेंट जे सांगत आहे, एकीकडे लाडक्या बहिणीला हजारो करोड रुपये वाढत आहे आणि आमच्या हक्काचा पैसा, आमच्या मेहनतीचा पैसा आणि आम्ही लोकांना जे जेवण चारत आहोत त्याचा तो पैसा आहे, तो पैसा जाणीवपूर्वक शासन प्रलंबित ठेवत आहे। याच्या मागे काहीतरी कारस्थान आहे असं आम्हाला वाटत आहे। आम्ही आता रस्त्यावर येत आहोत, याच्या पुढे सर्व आमदारांच्या घरी जाऊन आम्ही ढोल वाजवणार आहोत आणि आमची मागणी संदर्भात आम्ही आवाज उचलणार आहोत आणि आम्ही आमच्या शासनाकडून आमची मागणी पूर्ण करूनच घेऊ असं आम्ही केंद्र चालकाने निर्धार केलेला आहे। गेल्या 7 महिन्यापासून शासन अनुदान देत नाही आहे, त्यामुळे शिवभोजन चालकाला फार अडचणी येत आहेत। आमचा जो किराया आहे तो थकीत झालेला आहे, कामगाराचं पेमेंट थकीत झालेलं आहे, किराणा दुकानदाराचं पेमेंट थकीत झालेलं आहे आणि जे भाजीपाला आणतो त्यांनासुद्धा पेमेंट थकीत झालेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व शिवभोजन संचालक थकीत झालेलो आहोत। शासनाकडे आम्ही वारंवार मागणी करत आहोत। आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे, DCMला आम्ही निवेदन दिलेलं आहे, आम्ही पालकमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे, पण आमच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। जर 8 दिवसामध्ये या सरकारनं आमच्या थकलेलं उर्वरित अनुदान दिलं नाही तर नागपूर शहर शिवभोजन केंद्र संचालकातर्फे माननीय मुख्यमंत्रीच्या घरासमोर, संपूर्ण आमदारांच्या घरासमोर, पालकमंत्र्याच्या घरासमोर शिवभोजन केंद्र चालक ढोल बजाव आंदोलन करणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।